स्वागत आहे तुमचं कविताज रेसिपीमध्ये आणि तुम्ही पाहत आहात ही शेंगदाण्याची चटणी आहे आणि आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि आपल्याला लागणारे साहित्य आहे हे पहा। तर मी इकडे घेतलेला आहे 1 वाटी शेंगदाणे आणि लाल मिरची पावडर, 2 लसणाच्या पाकळ्या आणि चवीपुरतं मीठ। लसणाच्या पाकळ्या तुम्ही वाढवू शकता, 10-12 घेऊ शकता। माझ्या इकडे खूप जास्त लसणाची टेस्ट आवडत नाही त्याच्यामुळे मी 2 घेतलेले आहेत। आणि आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया। आणि आता हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तर आता हे शेंगदाणे, लाल मिरची पावडर, लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ सगळं मिक्सरला एकत्र वाटून घ्यायचं आणि खूप जास्त बारीक नाही वाटायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये तेल तुम्ही नाही ॲड केलं तरी चालतं, पण मी इकडे 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे, त्यामुळे अशी छान चटणी तयार होते। हे पहा, ओबडधोबड वाटून घ्यायचे आपल्याला, खूप बारीक नाही वाटायचे। खूप छान चटणी तयार होते आणि झटपट तयार होते। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही करून पहा आणि माझ्या चॅनेलला, माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक यू। बाय बाय।